जसं बिहारमध्ये आपण बघितलं आणि तुम्ही सांगितलं की महिलांना त्यांच्या एकूणच त्यांच्या ग्रोथसाठी काहीतरी द्या. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर आता पुन्हा BMCचं आपण बघितलं तर इलेक्शन येणार आहे. जानेवारीच्या आधी ते होईल. तेव्हाही सत्ताधाऱ्यांनी अशा कुठल्या महिलांच्या खात्यात कॅश ट्रान्सफर केलं. कारण तो आता एक समज झालेला आहे की ते खुश करणं आणि मतं आपल्याकडे मिळवणं. मग तेव्हा काय करावं? महिलांनी अशा घेऊच नाही पैसे त्यांनी त्यांनी सांगायचं आम्हाला काम द्या, आम्हाला एक आता उद्योग द्या, तो आम्ही करू. आमच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकू नका. ते काय ते आम्हाला काय एक 5-6 महिने काय तुम्ही काय टाकाल ते 2-3 महिने आम्हाला उपयोगी पडतील. पुढे काय आमचं? पण ज्या गावाखेड्यातल्या महिला असतात, आता एक त्यांच्यासाठी हे पैसे अर्थात महत्त्वाचे असतात आणि त्यांना हां. महत्वाचे असतात. नंतर ते संपल्यावर काय करणार? खरं ते पुढचा विचार त्यांनी करावा. महिलांनी असं घेऊ नये. आणि पुढे काय होणार? संपले की मग परत तेच ना, ये रे माझ्या मागल्या. त्यापेक्षा महिलांनी अगोदरच सांगायचं आम्हाला पैसे नको, तुम्ही आम्हाला उद्योग काढून द्या काहीतरी. दुकानं काढून द्या. दुकान टेलरिंगचं काढा तुम्ही. आता आजकालच्या गावामध्ये मी बघतायत मशिनी वाटा तुम्ही. सगळ्या तुम्ही मशिनी वाटा, घरघंट्या घरघंट्या वाटा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल त्याचा. त्याच्याकडून तुम्ही बाहेर न जाता महिला घरी उद्योग करू शकतात ना. 2 पैसे त्यांना पण मिळतील, 2 पैसे सरकारला पण मिळतात. आता मशीनचे काही जास्त महाग नाही आहेत. पण आणि अशा लोकांना मशीन मिळतात तर ज्यांच्याकडे डबल डबल वस्तू आहेत त्या लोकांना ते शाखेतली लोक देत आहेत. हे पण चुकीचं आहे ना. तुम्ही गोरगरिबांना खरंच त्यांच्या घरी जाऊन चौकशी करता ना, खरं त्या बाईला गरज आहे का? आजकाल किती लोकांना डबल डबल पैसे मिळालेले आहेत लाडक्या बहिणीचे, आणि पैसे मिळाले त्यांनी काढायला गेले की जेंट्सने पण त्याचा फायदा घेतलाय. काही काही जेंट्सच्या खात्यामध्ये पैसे गेले. मग ते कशी चुकी झाल्या यांच्याकडनं सरकारकडनं? का चेकिंग केलं नाही त्यावेळेला?